त्याचं श्रेणीवर्धन करून त्याला देखील भूमिपूजन आपण केलं. त्याचबरोबर दापोली येथील ग्रामदेवता आपलं मगाशी गेलेलं होतं काळकाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं भूमिपूजन झालं. असे अनेक भूमिपूजनं आणि लोकार्पणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी योगेश कदम यांच्या माध्यमातून आयोजित केला आहे. खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन. खरं म्हणजे योगेश कदम यांचं मनापासून अभिनंदन करीन की गेल्या जवळपास 4.5 वर्षामध्ये त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं काम केलं. 2.5 वर्षात अतिशय प्रतिकूल होती, पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये जे विकास प्रकल्पांसाठी निधीसाठी पाठपुरावा केला त्याबद्दल मी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे अतिशय कमी बोलून काम करणारा, आपल्या मतदारसंघामध्ये निधी कशा पद्धतीने आणायचा, कसा मिळवायचा, कसा पाठपुरावा करायचा, अशा प्रकारचं योगेश कदम यांचं काम. तुम्हाला मी धन्यवाद देतो. एक आदर्श आमदार आपण निवडून दिला, लोकाभिमुख आमदार निवडून दिला, या मतदारसंघाचा कायापालट करणारा आमदार आपण निवडून दिला आणि मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांना न्याय